श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे दीपाचे निदिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनेहि वसेना दृष्टी पुढे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या संत स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी या संतांची महती वर्णन केलेली आहे। फार सुंदर वर्णन आहे की काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती। म्हणजे मला खऱ्या अर्थानं जागवणारी जी शक्ती आहे, आपण जागत असतो पण जागे नसतो, आपण काम करत असतो पण आपलं जागं राहणं हे आपल्या स्वार्थासाठी आहे, आपल्या कामासाठी आहे, आपल्यासाठी म्हणून आपण जागं राहत असतो आणि आपल्यासाठीच आपण जगत असतो। आपल्यासाठी जगणं एवढंच मर्यादित आणि स्थिमित कार्य मानवाचं असावं, एवढंच फक्त मनुष्यदेहाचं सार्थक किंवा जन्माची सार्थकता असावी, हीच जन्माची इतिकर्तव्यता असावी का? मग तसे सगळेच प्राणी जगतात ना, सगळेच प्राणी जिवंत आहेत, सगळेच प्राणी जगत आहेत, सगळेच प्राण्यांना तहान आहे, भूक आहे, सगळं काही आहे, आहार निद्रा भयमैथुनांच्या सगळ्या प्राण्यांना आहे ना ते। माणसामध्ये वेगळं काय आहे, मनुष्य प्राण्यामध्ये वेगळंपण काय आहे? तर मनुष्य प्राण्यामध्ये वेगळंपण हे जाणण्याचं वेगळंपण आहे। जाणणं म्हणजे ओळखणं, पाहणं, परीक्षा करणं, हे वेगळंपण माणसाजवळ दिलेलं असल्यामुळे, माणसासाठी दिलेलं असल्यामुळे, मनुष्य प्राण्यासाठी दिलेलं असल्यामुळे त्याला या उपदेशाची गरज आहे। एखाद्या प्राण्याला सर्कशीमध्ये आपण पाहतो तर त्या प्राण्याला शिकवलेलं असतं, पहा ते जसं शिकवलेलं असतं तेवढंच ते करतात। पोपट असतो ना, पोपटाला बोलायला शिकवतात। वेगवेगळे हत्ती असतात, उंट असतात, घोडे असतात, अस्वल असतं, वाघ असतात, त्यांना सर्कशीतल्या प्राण्यांना हे सगळे त्यांच्यावरती जाणीवपूर्वक जाणून बुजून संस्कार केलेले असतात आणि तेवढंच त्यांच्याकडून पडून घेतलेलं असतं। त्याच्याशिवाय एक कुठलाही क्षण किंवा कुठलीही एखादी घटना किंवा कोणतंही एखादं काही जे काही काम असेल ते सांगितलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त केलंय असं कधी प्राण्याकडून घडलंय का? नाही। फक्त मनुष्य प्राणीच असा आहे की त्याला एकदा सांगितल्यानंतर आणि समजवल्यानंतर तो स्वतःच्या ज्ञानाची त्याच्यामध्ये भर टाकून तो स्वतः काहीतरी करू शकतो आणि इथे ते अपेक्षित आहे बरं का। संतांना हे अपेक्षित आहे की तुम्हाला जे सांगितलंय त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या अनुकरणातून, तुमच्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या बुद्धीनं, तुम्ही तुमच्या भक्तीची त्याला जोड देऊन यथार्थपणे हे काम करत राहा। म्हणून त्याला पाहायचंय, त्याला अनुभवायचंय, त्याला सगळं हे करायचं आहे। आणि संतांचं अस्तित्व कसं आहे पहा की संतांच्या शिवाय आम्हाला खऱ्या अर्थानं कधी विश्रांती मिळत नाही। संत हा पवित्र देहामध्ये असणारा एक सुंदर असा विचार असतो पहा। संतांची ओळख, संतांचं माध्यम हे कशासाठी आहे? मज निरंतर जागविती याचा अर्थ काय? जागविती याचा अर्थ मी झोपत नाही असं नाही। ही जी झोप असते ना, ही झोप ही देहाची एक गरज आहे, पण आपण नेहमी लक्षात ठेवावं की देहाची गरज आम्ही भागवतो, देहाची नड म्हणून आम्ही भागवतो, पण मनाची गरज आम्ही ओळखलेली नाहीये। मनाची गरज जेव्हा आम्हाला कळेल
आणि मनाची गरज आम्ही जेव्हा ओळखू तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला याची गरज वाटेल, याची आवश्यकता वाटेल. आज आम्हाला संतांच्या विचारांची, परमार्थाची, देवधर्माची, चांगल्या कर्माची आम्हाला गरज राहिलेली नाही आहे. आम्हाला गरज कशाची आहे? आम्हाला फक्त आमच्या भौतिक सुखाच्या साधन वस्तूच्या प्राप्तीची गरज आहे. आणि हेच खरं दुःखाचं कारण आहे असं संतांनी सांगितलं. म्हणून दिव्याच्या प्रकाशात ते दिसेल असं नाही, पण दिव्याचा प्रकाश जिथून निर्माण होतो तिथं त्याचं अस्तित्व असल्यामुळे प्रकाशात ते दिसेल असं नाही, कारण तोच प्रकाश आहे ना. म्हणून जे दीपाचेने दिसेना नाना प्रकाशे गवसेना, कुठल्याही प्रकाशामध्ये ते पाहायची व्यवस्था नाही, कुठल्या उजेडामध्ये ते पाहण्याची व्यवस्था नाही. ते फक्त स्वयंप्रकाश आत्म्याच्या प्रकाशामध्येच हे आत्मरूपी प्रतिबिंब आणि विचारांचं प्रतिबिंब आपल्याला पाहता येत असतं. संत विचारांचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. म्हणून नेत्रांजनी ही वसेना दृष्टीपुढे, नेत्रांजनी ही वसेना दृष्टीपुढे. नेत्रांजन अशा प्रकारचं डोळ्यामध्ये आम्ही काहीतरी जेव्हा ते नेत्रांजन घालतो ना, आम्हाला त्या डोळ्याच्या माध्यमातून आम्हाला त्याची अनुभूती येत असते. पण समर्थ असं या ठिकाणी म्हणतात की नेत्रांजन खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये घालूनही अरूप अशा प्रकारचं निराकार ब्रह्म जे आहे ते निराकार ब्रह्म दृष्टीला पडत नाही, दृष्टीला त्याचं ज्ञान होत नाही. आणि दृष्टीला त्याचं ज्ञान न झाल्यामुळे काय होतं तर ती दृष्टी जी आहे ही दृष्टी सदोष होते. आणि निर्दोष असणारी दृष्टी जी आहे ही निर्दोष असणारी दृष्टीची आम्हाला अनुभूती घ्यायची आहे. आम्हाला ते पडताळून पाहायचं आहे की आमची दृष्टी कशी आहे. आणि ती दृष्टी या संत विचारांच्या मधून, या संतांच्या संगतीतून, या संतांच्या सहवासातून आणि संत शिकवणुकीतूनच आपल्याला प्राप्त होत असते. असाच हा समर्थांचा समर्थ विचार आज या ठिकाणी आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.